नमस्कार. एसेन्स ऑफ वुमन्स एम्पॉवर या मराठी यूट्यूबवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज कणसाची भाजी मी तुम्हाला सर्वांना करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे जे काही साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. इथे 2 कणीस मी सोलून घेतले आहेत आणि थोड्याशा तेलावर परतून घेतले आहेत. शिमला मिरची 4 घेतल्या आहेत, तेही तेलावर थोडेसे परतून घेतलं आहे. आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, बटाटा छोट्याशा फोडी करून. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल. एक मोठा कांदा बारीक चिरून, टोमॅटो प्युरी आणि 8 ते 10 काजूचे गर असतात त्याचे मी पेस्ट बनवले आहे इथे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. शिमला मिरची भाजून घेतली होती, त्यामुळे त्याचा थोडासा अंश तेलामध्ये उतरला आहे. तेच तेल मी थोडंसं यामध्ये वापरलं आहे. तेल चांगलं कडक झाल्यानंतर त्यात मी जिरे मोहरी टाकून घेणार. त्यानंतर मी कांदा घातला आहे. कांदा चांगला भाजला की आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट मी यामध्ये टाकले आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं. टोमॅटोची प्युरी चांगली भाजली की मग काजूची केलेली होती ती पेस्ट मी यामध्ये घालते. ती पण चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायची. हे सर्व जिन्नस चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये शिमला मिरची आपण जी भाजून ठेवली होती ती आणि बटाट्याचे काप घालून परतून घ्यायचं. आता यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट, मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून. आणि कणसाचे भाजलेले दाणे घालून घ्यायचे. एक 2 मिनिटं सर्व काही वाफेवर शिजवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडंसं अंगापुरतंच पाणी घालायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं झाकून याला शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही इथे बघू शकताय भाजी पूर्ण शिजलेली आहे. आणि मी या पॉईंटला 1 चमचा दुधावरची मलाई घालते आणि थोडंसं कसुरी मेथी चुरडून घालते. या दोन्हीमुळे टेस्ट आणि कलर भाजीला खूप छान येतो. एक 5 मिनिटं हलवायचं आणि गॅस बंद करायचा. आणि ही पहा माझी आजची पाडवा स्पेशल डिश तयार आहे. टमटमीत फुगलेल्या पुऱ्या, फ्रूट सॅलड, थंडगार मठ्ठा, कणसाची भाजी आणि माझी सर्वात आवडती कच्च्या कैरीची कोशिंबीर. पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.